लाडकी बहीण योजनेनुसारच आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिला सशक्तीकरण व महिला आत्मनिर्भर व्हावी यासाठी बीमा सखी योजना लॉन्च केली आहे। ही योजना सध्या हरियाणामध्ये लॉन्च झाली आहे। प्रत्येक महिलेला यामध्ये LIC द्वारा ट्रेनिंग दिली जाणार आहे 3 वर्ष आणि 3 वर्षाला पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये पगार भेटणार प्रत्येक महिन्याला, त्यानंतर दुसऱ्या वर्षाला 6,000, त्यानंतर तिसऱ्या वर्षाला 5,000, असे 3 वर्षात तुम्ही 2-2.5 लाख रुपये तुम्हाला पगार भेटेल। 3 वर्ष LIC द्वारा तुम्हाला ट्रेनिंग दिली जाईल, विमे कसे विकायचे, याची प्लॅन काय असतात, त्याचे फायदे काय, नुकसान काय, ते तुम्हाला ग्राहकांना कसं सांगायचं याचे सर्व प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही बाहेर पडून आपला एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात। या योजनेला अर्ज करायचा असेल तर LICच्या वेबसाईटला जावा, तिथं तुम्हाला बीमा सखी योजनेसाठी अर्ज करता येईल। सध्या ही योजना हरियाणामध्ये सुरू झाली आणि हळूहळू महाराष्ट्र व इतर देशातल्या भागातही येईल। या योजनेसाठी पात्रता काय लागते तर कमीत कमी 10वी पास असणं आवश्यक आहे महिलांसाठी आणि त्याचबरोबर 18 ते 70 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात व या योजनेचा लाभ घेऊ शकतात। थोडक्यात LIC बरोबर सरकारने टाय अप केलेला आहे महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी, महिलांना एक रोजगार उपलब्ध होण्यासाठी आणि याचद्वारा ही योजना सगळी त्यांनी आखलेली आहे आणि याचा चांगला फायदा महिलांना होऊ शकतो। कारण विमा विकणे हे खूप एक अवघड स्किल आहे, त्यासाठी एक खूप कन्व्हिन्सिंग पॉवर लागते, खूप गोड बोलावं लागतं आणि महिला या गोड बोलून विमे विकू शकतात। हे सरकारने ध्यानात घेतल्यानंतर ही योजना लॉन्च केली आहे। या योजनेअंतर्गत महिला ज्या वेळेस 3 वर्षांनी ट्रेनिंग कंप्लीट होईल त्यानंतर वर्षभरात जेवढ्या पॉलिसी विकतील त्यापैकी 65% पॉलिसी त्यानंतर रिन्युअल झाल्या पाहिजे, म्हणजे त्या पुन्हा LIC कडे आल्या पाहिजे। म्हणजे या वर्षी तुम्ही 100 पॉलिसी विकल्या तर पुढच्या वर्षी पुन्हा या 100 पैकी 65 पॉलिसी या आल्या पाहिजे, रिन्युअल झाल्या पाहिजे, तरच तुम्हाला कमिशन भेटत जाईल। LIC मध्ये कमिशन स्ट्रक्चर तुम्हाला माहितीच असेल की 30-40% सुरुवातीला कमिशन भेटतं, त्यानंतर पॉलिसी रिन्युअल जरी करत राहिले तुम्ही वर्षानुवर्ष तरी तुम्हाला 5 ते 10% रिन्युअल साठी पण कमिशन भेटत राहतं म्हातारे झाल्यानंतर पण। त्यामुळे खूप चांगली संधी आहे आणि या संधीचं गरजवंत महिलांनी आवश्यक लाभ घ्या, एवढंच मी म्हणेल। धन्यवाद।